चंद्रपुर जिले की शिवसेना उबाटा पक्ष की युवा सेना अब शस्त्र सेना बनने की तस्वीर नजर आ रही है। शिवसेना उबाटा पक्ष की युवा सेना शहर प्रमुख के इख्तियार में चंद्रपुर जिले की शिवसेना उबाटा पक्ष की युवा सेना अब शस्त्र सेना बनने की तस्वीर नजर आ रही है। शिवसेना उबाटा पक्ष की युवा सेना शहर प्रमुख के इख्तियार में जो पिस्तौल थी वह पुलिस को मिली है। शहर प्रमुख शहबाज सुब्राती शेख ने इंदिरानगर चंद्रपुर के ठाकरे गुट की युवा सेना बनी शस्त्र सेना शहर प्रमुख की ओर से गांवटी बनावटी की पिस्तौल जब्त की गई है। 3 दिन पहले ही पुलिस ने उबाटा युवा सेना जिला प्रमुख विक्रांत सहारे इनके घर पर छापा मारते हुए 40 जिंदा कारतूस जब्त किए थे। दौरान पुलिस का एक पथक बिहार राज्य के दानापुर में जांच के लिए रवाना हुआ है। तो पुलिस के विविध पथक इस मामले में समाविष्ट विविध पहलू की जांच कर रहे हैं। इस कार्रवाई संदर्भ में अधिक जानकारी पुलिस निरीक्षक सुनील गाडे ने दी। 3 दिवसापूर्वी रामनगर पोलीस स्टेशन ला आपल्या सिटी पोलीस स्टेशनच्या PI एकरुके मॅडम यांनी खबर दिल्यावरून मोठी कारवाई करण्यात आली। त्यात 40 कारतूस, तलवार, स्टीलची वाघनखे व बेसबॉल बॅट तयार केली। त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन रामनगर येथे 771/24 आर्म्स ॲक्ट व महाराष्ट्र पोलीस ॲक्ट नुसार गुन्हा नोंद होता। सदर गुन्ह्याचा तपास करण्यात प्रथम 3 आरोपी अटक केलेत। त्यानंतर दुसऱ्या दिवशी पवन नगराळे या व्यक्तीस देखील सहभाग मिळून आल्याने त्यास देखील अटक केली। त्यांचा देखील PCR 9 तारखेपर्यंत मिळाला व सदर गुन्ह्याचा तपास चालू असताना आज रोजी विशाल सहारे यास चौकशी करता बोलावले असता त्याने सदर गुन्ह्यातील जे हत्यार आहे ते त्याने त्याच्या भावाच्या सांगण्यावरून एका शहबाज शेख युवा सेना शहर प्रमुख उबाटा याच्याकडे दिल्याचे सांगितल्याने त्यास देखील चौकशी करता बोलवले। त्यांच्याकडे चौकशी करत असताना त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली व जे वेपन लपविलेले होते ते मेमोरंडम पंचनाम्याद्वारे हस्तगत करण्यात आले। सध्या एक पथक दानापूर येथे रवाना झालेले आहे। सदर त्यांच्याशी संपर्कात राहून पुढील त्यांना योग्य त्या सूचना वेळोवेळी देण्यात येत आहे व लोकल स्तरावर देखील अजून काही वेपन मिळतात अगर कसे या देखील तपास चालू आहे आणि अजून कोणाचा सहभाग आहे त्याचा देखील तपास चालू आहे। CTV के लिए प्रतिनिधि वैभव रोयारकर की रिपोर्ट।